श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज बटाटे शिजत घातले होते. म्हटलं वडापाव करायचा, पण अचानक बाहेर जायचा प्लॅन ठरला. तर मग आम्ही बाहेर जायला निघालो होतो. गाडीमध्ये आयुष आणि मृण्मयी आणि पियुष यांची खूप मज्जा चालली होती. आणि ट्रॅफिक एवढं लागलेलं की जाम कंटाळा आलेला. असं वाटत होतं की माघारी परत रिटर्न घरी जावं, पण रिटर्न घरी जाणार कसं? रिटर्न जायला पण तेवढंच ट्रॅफिक लागणार होतं. मृण्मयी मस्त मागे ट्रॅफिकची मज्जा घेत होती मागे बघून. आम्ही मॉलमध्ये शेवटी पोहोचलो. कसं कसं करून पहिल्यांदा खायला गेलो, पेटपूजा, मग बाकीचं. मग खाल्लं तिथे, बर्गर वगैरे खाल्ला. परत तिथे आम्हाला कळालं की सँटा लँड ते खाली आहे. सो आम्ही ग्राउंडला परत गेलो. ग्राउंडला गेल्यानंतर हे छान असं डेकोरेशन केलेलं. बुक माय शोच्या ह्याने ते तिकीट बुक केलं. मी आणि दोन्ही मुलं आम्ही आत गेलो आणि माझी बहीण ती वरती गेली. तिला काहीतरी शॉपिंग करायची होती. तिथे छान ॲक्टिव्हिटी होत्या. मुलं ॲक्टिव्हिटीकडे गेली. त्यांनी फर्स्ट ॲक्टिव्हिटी केली ट्रेनची. ती छान होती, ती मला जाम आवडली की हे काहीतरी मुलांना शिकण्यासारखं होतं. ती ट्रेन बनवायची होती, ग्लूने त्याचे पार्ट्स चिपकवायचे होते, असं काहीतरी होतं ते. पुन्हा आम्ही सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये गेलो. तिथे बँड बनवायचे होते, हातामधले जे बँड असतात ते बँड बनवले मुलांनी खूप छान. त्यांनी ते इन्स्ट्रक्शन दिले त्याप्रमाणे मुलांनी ते बनवले. आणि मग ते बँड हातामध्ये घातल्यानंतर मी त्यांना एक फोटो द्या म्हणून त्यांच्या मागे लागली होती. तर मुलं ज्या वैतागली होती तरी पण त्यांनी मला फोटो दिला. आता फोटो आणि व्हिडिओ घेतल्यानंतर मग आम्ही एअर स्कीइंग गेमकडे गेलो. तर त्याच्यामध्ये आपण जसं मूव्ह होत तसं ते कार्टून जे स्क्रीनमध्ये आहे ते मूव्ह होतं. तर मग त्याच्याप्रमाणे ते लोक खेळत होते. त्यांना खूप मजा येत होती त्याच्यामध्ये. पियुषने फर्स्ट रँक घेतला. नेक्स्ट आयुष होता. आयुषने पण छान खेळला आणि त्यालाही सेकंड रँक भेटला. आणि अशा प्रकारे आम्ही पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे गेलो. तिथे स्नोमॅन होतं. त्याला म्हणायचं होतं प्लीज गिव्ह मी स्नो. मग ते स्नो येत होता. इकडे स्नोमध्ये एन्जॉय केल्यानंतर आम्ही ट्रेनकडे गेलो. तर ते म्हणाले एक ॲक्टिव्हिटी राहिली आहे. तर तिकडे गेलो तर मृण्मयीला स्नोमध्ये खेळायला मिळालं. तर ही ॲक्टिव्हिटीवर मुलांना बिलकुल पण इंटरेस्ट नव्हतं, तरी पण ते खेळले. पुन्हा आम्ही लेक शोकडे गेलो. तिथे नंतर आम्हाला आतमध्ये एंट्री भेटली. आत खूप छान असं डेकोरेशन केलं होतं, खूप आवडलं मला. आणि तिथे मोटरमॅन होता, त्यांनी आम्हाला वेलकम केलं. आणि पुढे ही ट्रेन चालू झाली. ही ट्रेन चालू झाल्यानंतर हे जे तुम्ही बाजूला स्क्रीन बघताय त्याच्यामध्ये छान असे थीम्स येत होत्या. आणि ते खूप एन्जॉय केलं मुलांनी. त्या स्क्रीन चेंज होत होत्या. त्याच्यामध्ये स्नो येत होता, त्याच्यामध्ये रेनडियर्स येत होते, खूप छान असे गिफ्ट्स येत होते. ते तुम्ही पहा. तिथून आम्ही एका रूममध्ये गेलो. तिथे खूप छान डेकोरेशन केलं आणि थंड होतं खूप. तिथे सँटा होता, सिक्रेट सँटा. तो सँटा सर्व मुलांना मांडीवर घेत होता आणि चॉकलेट देत होता. त्याच्यामुळे आयुषला घेतलं, पुन्हा पियुषला त्यांनी मांडीवरती घेतलं आणि ते मृण्मयीला ये म्हणत होते. पण मृण्मयी घाबरली आणि ती रडायला लागली. अशा प्रकारे आम्ही एक्झिटने बाहेर निघालो. बाहेर येतच पियुष काय म्हणाले ते तुम्ही नक्की ऐका. तर आम्ही भावाकडे गेलो. कल्पना माझ्याशी बॉटल फेकली म्हणून भांडू. मी ती बॉटल फेकली नव्हती, ॲक्च्युली मी तिची मज्जा घेत होती. भावाकडे गेलो, तिथून रिटर्न आलो. काय खाणार तुम्ही? तर काय नवरोबाईने सरप्राईज द्यायला घेतलेलं वडे बनवायला, पण त्यांना जमलं नाही. तर रात्रीच्या 11:15 वाजता मला ते करायला लागले. मग काय करते आता, घेतले करायला. खूप कंटाळा आलेला, असं वाटतं जाऊन झोपावं बेडवर. एवढं सकाळपासून त्या पोरीला हातात घेऊन हातही दुखत होते, पण काय नाही करू शकत. शेवटी करावं तर लागणार ना. खायचं होतं त्यांना, मुलांना पण खायचं होतं. मग घेतलं करायला. इकडे माझी बहीण, तिला माझी दया आली म्हणून तिने भांडी घासायला घेतली. तिने नेल्स केले होते सकाळीच, तरी तिला माझी दया आली म्हणून बिचारीने भांडी घासली जेवढी होती तेवढी. ते गाणं ऐकलं ना तुम्ही, ऊनी सावली तू रखू माऊली, साता जन्माची पुण्याई बहिणाबाई माझी हो. मी त्यांच्याशी भांडण्याचं नाटक करत होती, पण काय करणार बिचारे, त्यांना नाही जमले म्हणून त्यांनी केले नाही. तर त्यांनी आम्हाला खूप छान सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. मग एकामागे एक वडे तळून घेतले. पहिला झारा चांगला निघाला, परत दुसरा झारा मी काढून घेतला. वडे छान दिसत होते, खुसखुशीत. सासूबाई कसं वाटतंय एवढं रात्रीचं कामाला लावून?
काय कामाला लावलं मी असं? 11 वाजले, तेल तळायला लावले, खाल्ल्यानंतर भांडी घासायची, भांडी घासायची, अरे क्रेडिट भांडी घासायची. सगळं मी बनवलं. तुम्ही भांडी घासणार भांडी घासलेली आहेत नाही का ऑलरेडी? आणि ही बाकीची तुम्ही घासणार. एवढी सुसंस्कृत म्हणतो का 5 मिनिट लागले होते. इथे आमची मज्जा चाललेली आणि माझ्या बहिणीला आईस्क्रीम खायची होती. नॅचरलची आईस्क्रीम तिला खूप आवडते, त्यासाठी तिला रात्रीच्या 3 वाजता जरी उठवलं ना तरी ती उठून खाईल अशी ती आहे. असे दमदार दिसणारे वडे मुलांना देऊन ते काय म्हणतात ते बघू. अशा प्रकारे मुलं खुश तर मी पण खुश. माझ्या बहिणीची ही अशी आईस्क्रीम फस्त करायची चाललेली आहे. तर नवीन नवीन व्हिडिओसाठी मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. गुड नाईट, बाय बाय, श्री स्वामी समर्थ.